नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही ठळक, विशेष आणि महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली या घडीची अपडेट या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बघणार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झालेली आहे. काल संध्याकाळी म्हणजे सोमवार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा अल्टिमेटम दिलेला होता. पण सगळे कर्मचारी संपावर ठाम राहिले, विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे आजपासून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. जे गैरहजर कर्मचारी आहेत त्यांच्या बडतर्फीला सुरुवात करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. परिवहन मंत्र्यांनी कालपर्यंतचा वेळ दिला होता आणि आवाहन केलं होतं की सगळ्या कर्मचाऱ्यांनी सोमवार संध्याकाळी 6 पर्यंत कामावर रुजू व्हा. पण तसं झालेलं चित्र नाही, म्हणजे तसं चित्र दिसत नाही. कोणी कामावर रुजू झालेलं नाही. त्यामुळे आता बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे स्पष्ट केलं की कडक आणि कठोर म्हणजे थेट मेस्मा लावण्याचा विचार आम्ही केलेला नाही, पण आतापर्यंत कारवाईचा बडगा आम्ही उगारत होतो, निलंबित केलं जात होतं. आता मात्र आम्ही बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात करतो आहोत. आतापर्यंत 10,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे आणि आजपासून बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. कामावर गैरहजर असणाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. त्यांची जी मागणी होती विलिनीकरणाची, ही मागणी कोर्टाच्या समोर आहे आणि ती कोर्टाच्या समोर असल्यामुळे त्यावरती महाराष्ट्र शासन निर्णय घेऊ शकत नाही. त्यावरती निर्णय घ्यायचा असेल तर ती समितीच निर्णय घेईल जी कोर्टाने नेमलेली आहे. परंतु त्या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्र सरकारने स्वतःहून जवळपास आज 7,500 रुपयाची म्हणजे 41% सुरुवातीच्या पहिल्या माणसाची वाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत एस टीच्या इतिहासात कधीच झालेली नव्हती. एवढं सगळं करून देखील काही कर्मचारी अशा अपेक्षेने बसलेले आहेत की विलिनीकरण होईल, परंतु विलिनीकरणाला 12 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे. असं त्यांना भडकवलं जातं आहे की 20 तारखेला जी कोर्टाची तारीख आहे यामध्ये विलिनीकरणाचा मुद्दा नक्की होईल. अशा प्रकारचं त्यांना थोडं दिशाभूल करून हा संप भरकटवला जातो आहे. माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारचा विलिनीकरणाचा मुद्दा हा समितीच्या माध्यमातून सुटणार आहे. तोपर्यंत आपण कामावर या. परंतु आजही काही कामगार आलेले नाही आहेत, पण या बाबतीत प्रशासनाशी बोलून पुढचा निर्णय घेतला जाईल. तर कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई होणार का? कर्मचाऱ्यांवरती कारवाई सुरूच आहे. ज्या कर्मचाऱ्यांचं जवळजवळ 10,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. आता याच्या पुढे त्यांची कारवाई म्हणजे त्यांच्या बडतर्फीची. आता त्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून विचार करून निर्णय घ्यावा लागेल. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया. उदय, आतापर्यंत निलंबनाची कारवाई होत होती, आता बडतर्फीची कारवाई आजपासून सुरू करण्यात आली आहे. काय अधिक सांगाल? सुवर्ण, बडतर्फीच्या कारवाईची जी प्रक्रिया आहे त्याला सुरुवात झालेली आहे. कारण राज्यातील विविध एस टी डेपोमध्ये जे संपकरी एस टी कर्मचारी आहेत त्यांना शो कॉज नोटीस, कारणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. त्यापैकीच एक नोटीस जी आहे ती आता न्यूज एडर लोकमतच्या हाती देखील लागलेली आहे. जे संपकरी कर्मचारी एस टीचे त्यांना थेट जाब विचारण्यात आलेला आहे की तुमच्या या अपराध प्रकरणी कागदोपत्री उपलब्ध असलेला पुरावा घटनास्थळी तुमचा व साक्षीदाराचे जबाब समक्ष चौकशी दरम्यान वृत्तकार यांनी या संदर्भात हे केलेलं आहे. अशी सगळी बातमी माहिती जी आहे या संपूर्ण कारणे दाखवा नोटीसमध्ये देण्यात आली आहे. त्यात एक स्पष्ट म्हटलेलं आहे ठळक अक्षरात, ते म्हणजे तुम्हास राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून अप्रामाणिकपणाचा ठपका न ठेवता बडतर्फ डिसमिस कंसामध्ये लिहिलं का करण्यात येऊ नये असा स्पष्ट आदेश जो आहे त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेला आहे. तेव्हा वर नमूद केलेली शिक्षा तुम्हास का देण्यात येऊ नये याची कारणे दाखवणारे तुमचे लेखी उत्तर अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. व्यवस्थापकीय सर्व जे अधिकारी वरिष्ठ सक्षम त्यांच्या नावानिशी हे सगळे पत्र जे शोकॉस नोटीस जे आहेत ते एस टी कर्मचाऱ्यांना देण्यास आता सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये जवळपास आतापर्यंत जे काही संपकरी कर्मचारी होते त्यांना निलंबित करण्याची कारवाई जी आहे ती करण्यात आली होती. जवळपास 10,000हून अधिक कर्मचाऱ्यांचं निलंबित करण्यात आलं, तरी देखील संप जो आहे काही केला मिटत नाही. त्यामुळे आता अखेर राज्य सरकारने कठोर पाऊल जे आहे ते उचलायला सुरुवात केलेली आहे. थेट बडतर्फीचे आदेश देऊन त्यांनी
शोकॉस नोटीस जी आहे ते बजावलेली आहे. ही एक प्रक्रिया असते बडतर्फ करण्यासाठी, कारण बडतर्फ थेट करता येत नाही. त्यासाठी अगोदर शोकॉस नोटीस द्यावी लागते, कारणे दाखवा नोटीस द्यावी लागते. ती नोटीस दिल्यानंतर अपेक्षित उत्तर आलं नाही तर त्या कर्मचाऱ्यास थेट बडतर्फ जे आहे ते केलं जातं. त्यामुळे आता राज्य सरकारने कठोर पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे असंच आपण म्हणू शकतो. सुवर्णा. एका बाजूला उदय कठोर पावलं उचलायला सरकारने सुरुवात केलेली असली तरी सुद्धा आणि विलिनीकरणाचा मुद्दा हा समिती समोर होणार असला तरी सुद्धा अजूनही संपावर ठाम आहेत कर्मचारी. अगदी बरोबर. मुंबईचे आझाद मैदान असो किंवा राज्यातील विविध एसटी डेपोमधले कर्मचारी अजूनही संपावरती आहेत. काही संपकरी कर्मचारी जे आहेत राज्य सरकारने भरीव वेतनवाढ दिल्यानंतर पुन्हा कामावरती रुजू झालेले आहेत. मात्र काही अजून संघटनांचे जे कर्मचारी आहेत ते अजूनही त्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. त्यापैकी काही कर्मचारी जे आहेत त्या मुंबईच्या आझाद मैदानावरती देखील आहेत. काही राज्यातल्या विविध एसटी डेपोमध्ये देखील ते आंदोलन आणि निदर्शन करत आहेत. त्यांची मागणी त्यांच्या दृष्टीने ते लावून धरतात, मात्र ती का अजून केल्या पूर्ण होत नाही. तर दुसरीकडे राज्य सरकारने देखील आता जवळपास 42 दिवस झालेले आहेत संपाला आणि त्यानंतर आता कठोर पाऊल जे उचलायला सुरुवात केलेली आहे. कालच राज्य सरकारने जो काही मानवतावादी दृष्टिकोनातून अल्टिमेटम दिला होता तो देखील संपलेला आहे आणि त्यानंतर आता कठोर पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे. बडतर्फीची प्रक्रिया जी आहे तिला अधिकृत सुरुवात झाली आहे असं आपण थेट म्हणू शकतो. नक्की. उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. औरंगाबादचे आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सुद्धा आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, औरंगाबाद आणि आजूबाजूच्या परिसरातली काय परिस्थिती? आजपासून बडतर्फीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निश्चित सुवर्ण, आता सरकारने जो इशारा दिला होता त्यानुसार कर्मचारी कामावर गेले नाही तर सरकारने ठरवल्याप्रमाणे जे आहेत बडतर्फीच्या नोटीस द्यायला सुरुवात केलेली. मात्र औरंगाबाद विभाग किंवा मराठवाडा विभागामध्ये अजून एकही नोटीस कुणाला भेटलेली नाही. कदाचित उद्या भेटू शकतात. मात्र कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेऊया. दादा, आता सरकारने शेवटचा हत्यार उपासलंय, बडतर्फीच्या नोटीस आता तुम्हाला भेटणार. बडतर्फी आम्ही यापूर्वीच सांगितलं, बडतर्फ करा, काय करा, ताडा लावा, पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. परंतु ते बडतर्फीचं एक प्रोसिजर असतं. बडतर्फीचं प्रोसिजर असं असतं का पहिलं निलंबन झाल्यानंतर त्याचं उत्तर घेणं, त्याची समक्ष चौकशी लावणे, समक्ष चौकशीची एक वेळेस नाही हजर झाला दुसरी चौकशी लावणे, दुसरी नाही लावली तिसरी लावणे आणि अंतिम त्यांची संधी असती चौथी. ते अद्याप आम्हाला पहिलीच चौकशी नाही लागली. कोणती चौकशी नाही? अक्का काय म्हणाल आता? सरकार सुडबुद्धीनं वागतंय. वागू द्या ना, त्यांना किती वागलं तरी आमचं एकच शेवटपर्यंत एकच राहणार आहे. आम्ही त्याच मठावर ठाम आहे. जोपर्यंत शासन विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही याहून मागे हटणार नाही आणि अजूनही तेच आमचं म्हणणं आहे. नाही हटणार मागे. तुम्ही तर निलंबित आहात, आता बडतर्फ पण होऊ शकता. त्यांनी बडतर्फ करू द्या किंवा आम्हाला जेलमध्ये टाकू द्या. आम्ही पाठीमागे पण सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही कोणतीही शिक्षा द्या, आम्ही तयार आहे, पण आम्हाला शासनात विलिनीकरण घेऊ तेव्हाच आम्ही मागे हटू. तो पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. कुलकर्णी साहेब काय म्हणा? कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहे. जोपर्यंत विलिनीकरण अजेंडा होत नाही तोपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम आहे कर्मचारी. निश्चितपणे आता थोडंसं प्रेशर येऊ शकतं कर्मचाऱ्यांना. नाही, येणारच ना. महत्वाची गोष्ट म्हणजे 250 डेपोपैकी जवळपास 10,000 लोक निलंबित आहेत आणि त्यापेक्षा जास्त लोक बडतर्फ झालेले आहेत. परंतु एवढे निर्णय होऊन सुद्धा जर कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे तर मग चुकतंय कुठं, हा मोठा प्रश्न आहे. जर चुकत कर्मचारी असेल तर मग 1 महिन्यापासून हा आंदोलन म्हणा, हा दुखवटा का चालू आहे? जर चुकत कामगार असेल तर इतके दिवस हे चाललंच नसतं. आणि माझं तुमच्या माध्यमातून मंत्री महोदयापेक्षा हा प्रश्न जर चर्चेच्या माध्यमातून किंवा विलिनीकरणाचा एक शब्द जरी त्यांनी लिहून दिला असता तर मला वाटतं इतके दिवस हा संप, हा दुखवटा चालू नसता, चालला नसता. आणि एकंदरीत बघितलं सुवर्ण आपण आता बडतर्फच्या नोटीसला सुद्धा जे आहेत कर्मचारी घाबरायला तयार नाहीत किंवा आधीच अर्धेच्या अर्धी निलंबित आहेत आणि आता बडतर्फ केलं तरी काय फरक पडत नाही अशी भावना आहे. आता नेमकं उद्या सरकार काय पाऊल उचलतं हे बघावं लागेल, कारण बडतर्फीच्या नोटीस आणखी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. नक्की. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोलल्याबद्दल आणि अधिक माहिती दिल्याबद्दल. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीकरता हा संप सुरू आहे. आता राज ठाकरेंनी एसटी संपाबाबत आपलं मत व्यक्त केलंय. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केल्यास इतर मंडळं सुद्धा राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी करतील. त्यामुळे सरकारला हे परवडणारं नाहीये. सर्वच मंडळांचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्यास सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो. त्यामुळे एसटी कामगारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी पगारवाढ मान्य करावी असं मत औरंगाबादेत राज ठाकरेंनी नोंदवलं.
तसंच एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त ताणू नये, पगारवाढ मान्य करून संप मिटवावा असंही अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंनी सांगितलंय. पगारवाढीसाठी एक सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचं मतही त्यांनी नोंदवलं. पगार न मिळणं ही बरोबर नाही गोष्ट. पगार तर तुम्हाला मिळालेच पाहिजे. आता अशी जवळपास बरीच महामंडळ आहेत, उद्या सगळेच उभे राहिले तर हे पगार देणं शक्य नाही होणार. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वरती परत त्याच्यात 7वा वेतन आयोग लागलाय, हे एवढे पैसे आणायचे हे शक्य होणार नाही. परंतु पगार वाढ ही थोडी बहुत प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात नाही, थोड्या बहुत प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे, आवश्यकच आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाहीये. 41% ग्रोथ दिली तरी ते मला असं वाटतं कुठेतरी विषय त्यांनी पण फार ताणता कामा नये. पण परंतु मला असं वाटतंय की त्याला एक प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी येणं गरजेचं आहे. ती कुठची ते तुम्ही टेंडर काढा आणि काहीतरी त्याच्यावरती ठरवा. एसटी संपाबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका काय जाणून घेऊयात. जेव्हा विरोधी पक्षाची मुख्य भूमिका असते, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाचे पुढारी, लॉ विषयातले अभ्यासक देवेंद्रजी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या कष्टकऱ्यांसोबत चर्चा करा विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये. त्यांचं संख्याबळ सरकार एवढंच आहे, केवळ काही संख्याबळामुळे ते सरकारात नाहीत, परंतु तेवढं संख्याबळ असलेली व्यक्ती जर स्पष्टपणे सांगत असेल विलिनीकरण होऊ शकतंय, तर मला सांगा राज ठाकरेंना तर आता झिरोपासून इनिंग चालू करायची आहे. देवेंद्रजींनी दिलेला शब्द महत्वाचा मानायचा की राज ठाकरे बोलत आहेत एखाद्या संघटनांसारखं, त्यांच्यासारखे अनेक लोक बोलत असतील. अकोल्यामध्ये गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झालेला आहे. शिवसेनेनं पक्षांतर्गत चौकशी सुरू केलेली आहे. गद्दारी करणारा सूर्याजी पिसाळ कोण याची चौकशी केली जाते. शिवसेनेत पक्षांतर्गत संशय कल्लोळ बघायला मिळतोय. शिवसेना पराभवासाठी कारणीभूत कुणाला धरतीये किंवा कोण शिवसेनेमध्ये या पराभवासाठी कारणीभूत असलेलं समोर येत आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. अकोल्यामध्ये गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आणि शिवसेनेनं याची पक्षांतर्गत चौकशी सुरू केलेली आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, या पक्षांतर्गत चौकशी संदर्भात आणि त्याच्या परिणामांसंदर्भात काय सांगाल? मधून जे निवडून येणारे 6 आमदारांच्या निवडणुका ज्या घोषित करण्यात आल्या होत्या विधान परिषदेच्या, त्यापैकी 2 जे आहेत ते बिनविरोध झालेले आहेत. बाकी इतर 4 ठिकाणी निवडणूक लागली होती. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकोला, वाशिम, बुलढाणा इथली जी निवडणूक होती तिथे विद्यमान आमदार हे गोपीकिशन बाजोरिया होते, शिवसेनेचे विद्यमान आमदार होते विधान परिषदेचे. त्यांचा पराभव 109 मतांनी भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी केलेला आहे. हा एकूण जो काही पराभव झालेला आहे त्याची चौकशी आता शिवसेनेने पक्षांतर्गत सुरू केलेली आहे. कारण हा पराभव कोणामुळे कसा झाला ह्याची आता चौकशी जी आहे ती केली जात आहे. जे काही तिकडनं आता उत्तरं जी आहेत ती पक्ष कार्यालयाला दिली जाते, त्यामध्ये काही एक स्थानिक आमदार वाशिम, अकोला आणि बुलढाणा हा जो एकूण मतदारसंघ आहे, या मतदारसंघातले जे स्थानिक शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्याचबरोबर स्थानिक खासदार आहेत यांच्यावरती रोष जो आहे तो ठेवला जातो. एक संशय कल्लोळ जो आहे तो शिवसेना पक्षांतर्गत निर्माण झालेला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गद्दारी करणारा सूर्याजी पिसाळ कोण आहे याचा शोध घेण्याचे आदेश जे आहेत शिवसेना पक्ष कार्यालयाकडनं देण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भातली चौकशी देखील सखोल होणार आहे. आणि या संदर्भात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. कारण हा असा पराभव होणं, शिवसेना आता सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये असताना देखील अशा प्रकारे पराभव होणं शिवसेनेच्या देखील कुठेतरी जिवारी लागलेलं आहे. पण हा संशय कल्लोळ कसा दूर केला जाईल उदय? आणि बाजोरिया यांचं स्वतःचं काही या संदर्भातलं मत आहे का? त्यांनी ते नोंदवलंय का किंवा तक्रार आहे का त्यांनी ती नोंदवली आहे का पक्षप्रमुखांकडे? आज दुपारी जेव्हा संपूर्ण निकाल स्पष्ट झाला, संपूर्ण आकडेवारी स्पष्ट झाली, एकूण 107 मतांनी पराभव झालेला आहे. त्यामुळे बाजोरिया यांचा पराभव कशामुळे झाला? कारण जेव्हा महाविकास आघाडीच्या मतांचं गणित केलं जात होतं तेव्हा बाजोरिया हे स्पष्टपणे विजयी होतील असं सांगितलं जात होतं. मात्र तरी देखील एवढ्या मोठ्या फरकाने त्यांचा पराभव कसा झाला आणि तो कोणामुळे झाला ह्याची कारणं शोधली जात आहेत. आता उघडपणे कोणाचंही नाव घेतलं जात नाहीये. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत बुलढाणा, अकोला आणि वाशिम इथले
शिवसेनेशी त्यांच्यावरती रोग जो आहे तो आहे त्या संदर्भात, आणि त्या संदर्भात तक्रार देखील ते मुंबईतल्या पक्ष कार्यालयाकडे आलेली आहेत. कोणी कसा कुठे घात केला ह्याची आता सखोल चौकशी जी आहे ते शिवसेना पक्षांतर्गत चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गतच एक आपल्याला संशय कल्लोळ जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाजोरी यांचा पराभवास जे जे कोणी कारणीभूत आहेत त्यांची सखोल चौकशी केली जाईल आणि त्या संदर्भात पक्षांतर्गत कारवाई देखील होऊ शकते अशी देखील शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे. नक्की. धन्यवाद उदय, माहिती दिल्याबद्दल. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीमध्ये मवियाला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतोय. राज्यात 4 जागांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 2 जागांवर निवडणूक पार पडली. यामध्ये नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखांचा पराभव केला. चंद्रशेखर बावनकुळेंचा 176 मतांनी विजय झाला. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना फक्त 186 मतं मिळाली. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना 1 मत मिळालं. महाविकास आघाडीची जवळपास 16 मतं फुटली असल्याचं समोर आलं. नागपूरप्रमाणेच अकोल्यात सुद्धा भाजपनं विजय मिळवलेला आहे. भाजपने महाविकास आघाडीचे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव करत बाजोरिया पॅटर्न मोडीत काढलेला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 107 ते 109 मतांनी पराभव केलाय. तब्बल 3 टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल जायंट किलर ठरले आहेत. गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मतं मिळाली तर 31 मतं अवैध ठरली. भाजपच्या विजयी उमेदवारांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय म्हणजे महाविकास आघाडी सरकारलाही चपराक आहे असं फडणवीस म्हणाले. ही भाजपची विजयी सुरुवात असून पुढे सगळ्या निवडणुकीत भाजपच विजयी होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. हा विजय भविष्यातील नांदी असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. एकूणच आपण जर विधान परिषदेच्या या निवडणुका बघितल्या 6 पैकी 4 जागी भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे आणि विशेषतः महाविकास आघाडी 3 पक्ष एकत्रित आले म्हणजे सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो अशा प्रकारचं जे गणित मांडलं जात होतं ते चुकीचं आहे हे देखील या विजयाने स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्रातली जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. नागपूर स्थानीय स्वराज्य संस्थांमधून भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्राचे सरचिटणीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. भारतीय जनता पार्टीची मतं तर इंटॅक्ट ठेवण्यामध्ये, एकसंघ ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, पण जवळजवळ 40पेक्षा जास्त महाविकास आघाडीची मतं मिळवण्यातही चंद्रशेखर बावनकुळे यशस्वी झाले. अकोल्याचा विजय तर अद्वितीय आहे. 3 टर्म आमदार असणाऱ्या बाजोरियांचा आमच्या वसंत खंडेलवाल नावाच्या एका सिनियर कार्यकर्त्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्याने जवळजवळ 110च्या फरकाने पराभव केलेला आहे. वसंत खंडेलवालजी विजयी झाले. मी आमच्या ह्या दोन्ही चंद्रशेखर बावनकुळेजी आणि वसंत खंडेलवालजी ह्या दोघेही नव्याने झालेल्या आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो. विधान परिषद निवडणुकीतल्या दणदणीत विजयानंतर भाजपच्या नेत्यांनी मवियाच्या नेत्यांना टोले लगावण्याची संधी मात्र सोडली नाही. मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. खरं म्हणजे मी स्वतः निवडून आलो त्यावेळेस जेवढा आनंद मला झाला त्याहीपेक्षा जास्त आनंद आज मला चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. आणि या विजयाने इथल्या महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये वसंतभाई खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय हा त्या ठिकाणी मिळवलेला आहे. मी
या निमित्ताने महाविकास आघाडीला आव्हान देतो, चॅलेंज देतो की विधानसभेची अध्यक्षाची निवडणूकसुद्धा गुप्त मतदान पद्धतीने होण्याचा प्रघाती आहे आणि घटनेतली तरतूद आहे. ती तरतूद बदलून तुम्ही हात दाखवून म्हणजे ठरावाने निवडणूक घ्यायला निघालेला आहात. तुमची हिंमत असेल तर घटनेप्रमाणे प्रघाताप्रमाणे विधान परिषद नियम न बदलता गुप्त मतदान पद्धतीने घ्या. मग तुम्हाला कळेल की विधानसभेचा अध्यक्ष कोणाचा. नागपूर आणि अकोल्यातला भाजपचा विजय मतदारांचा कौल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे हे दाखवणारा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली. महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री असताना पण त्यांचे निवडून गेलेले नगरसेवकांचा त्यांच्या पक्षावर विश्वास राहिलेला नाही. जवळपास 44 नगरसेवकांनी विरोधी मतदान केलेलं आहे. नागपूरमध्ये तर त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि 2 दिग्गज मंत्री असताना पण आमचे बावनकुळे साहेब निवडून आलेले आहेत. हा विश्वासार्हतेचा विजय एक लक्षात घ्या. आज त्यांच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवकांना वाटायला लागलंय की आमचं भविष्य हे भाजपच घडू शकतं आणि म्हणूनच 44 लोकांनी भाजपच्या मागे मतदान केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या मागे आज या पूर्णपणे राज्यामध्ये जनता आहे. त्याबरोबर तिन्ही पक्षातली जी लोक अस्वस्थ आहेत की राज्य सरकार नावाची चीजच या राज्यात अस्तित्वात नाही आणि त्याच्यामुळे स्वतःच्या महाविकास आघाडीवर तर नाराज आहेतच, परंतु आपण बघाल या निकालातनं दाखवून दिलं पक्षांतर्गत पण नाराजी आहे. अकोल्याला 15 वर्ष असणारी शिवसेनेची जागा ते टिकवू शकले नाहीत. याचा अर्थ काय? याचा अर्थ शिवसेनेचं काउंटडाऊन त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत सुरू आहे. काँग्रेसच्या आणि अन्य राजकीय पक्षांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली आणि त्यांच्याच लोकांनी 48 मतं आम्हाला जास्त दिलेत. याचा अर्थ की त्या पक्षांवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही हे या निवडणुकीवरून स्पष्ट जाणवत आहे. लोकांना हे पटलं नाही आहे की शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला धोका द्यावं, अन्य कोणाबरोबर तरी जाऊन सरकार बनवावं, हे या राज्यातल्या जनतेला पटलं नाही. हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे आणि म्हणून अकोला, वाशिम आणि नागपूर या दोन्ही जागा आम्ही मोठ्या फरकानं जिंकलेल्या आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या संदर्भात काय ट्विट केले त्यावर नजर टाकणार आहोत. नागपूर अकोला निवडणुकीत आघाडीची 96 मतं फुटली. तिघांच्या विरोधात लढून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. मुंबईत धुळ्यात उमेदवारी मागे घेतली नसती तर असंच नाक कापलं असतं. विनोदवीर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा हास्य जत्रेपेक्षा मोठं हस. माननीय देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांचे अभिनंदन. दरम्यान नागपूर आणि अकोल्यातल्या निकालावर मवियाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली? उमेदवार बदलणं हा रणनीतीचा भाग होता असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं या निकालावर वरून भाजपवर टीका केलेली आहे, भाष्य केलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा घोडेबाजार झाला, स्वतःचे जे वोटर होते त्यांच्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी होते, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेचे, त्यांना बाहेर यात्रेवर नेलं. आपल्याच वोटरवर भरोसा नसलेली ही पार्टी आहे आणि त्या पद्धतीचा घोडेबाजार करून ही निवडणूक त्यांना जिंकता आली तर त्यांचं ते आहे. पण खरं तर या पद्धतीचा घोडेबाजार होणं हा लोकशाहीला घातक आहे. काही नाही, ती स्ट्रॅटेजी होती, त्याच्यामुळे त्याचा काही फरक पडलेला नाही. या निवडणुकीचं विश्लेषण जर एका शब्दात करायचं असेल तर घोडेबाजार जिंकला. या पलीकडे या निवडणुकीचं वर्णन नाही. ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर केला गेला, चंद्रशेखर बावनकुळेंनी ही निवडणूक जिंकली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु ही निवडणूक त्यांनी लोकशाहीची हत्या करून जिंकलेली आहे, हा आरोप काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी जबाबदारीने करतो. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व इतर सदस्य याच्यामध्ये मतदान करत आहे. एकंदरीत याच्यात घोडेबाजार होते हे स्पष्ट आहे. याच्यात पैशाचा वापर झालेला आहे. मतदानाला खरेदी करून ही निवडणूक लढवण्यात आली
आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या भूमिकेशी आम्ही पुढे पावलं टाकू. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली. ओबीसी आरक्षणावर उद्या सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात. याबाबतची सुनावणी होईल. इम्पेरिकल डेटासाठी युक्तिवाद होऊ शकतो. ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात उद्या म्हणजे बुधवारी सुनावणी होते आहे. मंगळवारी ओबीसी आरक्षणाची सुनावणी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे बुधवारी पुन्हा युक्तिवाद होणार आहे. सुप्रीम कोर्टात इम्पेरिकल डेटा मिळावा याकरता युक्तिवाद करण्यात आला. केंद्राकडून इम्पेरिकल डेटा मिळावा असा युक्तिवाद राज्य सरकारकडून करण्यात आला. मंगळवारी जवळपास अर्धा तास सुनावणी झाली. त्यात निवडणुकांबाबत युक्तिवाद झाल्याची माहिती समोर येते आहे. भारत सरकारला सांगा की एम्पिरिकल डाटा जो आहे तो आम्हाला द्या. ती केस आणि ह्या केसेस आता त्यांनी एकत्रित तेच चालवतात आणि त्यामध्ये मग न्यायमूर्ती साहेबांनी सांगितलं की अगोदर जे आहे याचा आता फैसला होऊन जाऊ द्या की एम्पिरिकल डाटा हा भारत सरकार देत आहे नाही देत आहे आणि त्याच्यानंतर मग या तुमच्या ह्या बाकीच्या केसवर जे आहे आम्ही निर्णय देऊ. त्याप्रमाणे जे आहे ह्या आजची चर्चा झाली. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. आज राज ठाकरे औरंगाबादमध्ये होते. त्यांनी विविध मुद्द्यांवर यावेळी भाष्य केलं. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे बाहेर फिरता आलं नाही असं म्हणत असतानाच त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवरही भाष्य केलंय. राज्यातल्या महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. तर म्हाडाच्या पेपरफुटीबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारी 2 महिन्यांनी सरकारी यामध्ये महाराष्ट्राला तुमची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण एक सक्षम व्यक्ती या तीनही सरकारला कुणी दिसत नाही अशी सध्याची स्थिती आहे. याबाबत तुम्ही काय विचार करताय का आणि पुन्हा एकदा सक्षम पर्याय उभा करण्यासाठी तुम्ही बाहेर पडलोय ना मी, बाहेर पडलोय. आणि आत्ताचे एकूण हे तिघांचं सरकार पाहता हे काही आत्ता पडेल असं सरकार वाटत नाही मला. फेब्रुवारीमध्ये काय म्हणू आपण त्याला तारखेनुसार निवडणुका व्हायला एक तर संभाजीनगरची पुढे गेलेली आहे, वर्षभर पुढे गेली आहे आणि ज्यांच्या निवडणुका आहेत त्यांची खात्री नाही आहे की त्या होतील की नाही होतील, की त्या अजून 6-8 महिने पुढे जातील, की त्याच्यासाठी म्हणून बाबा हे ओबीसीचं नवीन प्रकरण सुरू केलंय की केंद्राने मोजायचे का राज्याने मोजायचे आणि मग त्या मोजामोजीमध्ये तुमच्या सगळं आपलं निवडणुका आता पुढे ढकलायच्या कारण कोणी सामोरं जाणार नाही असं. कारण ओबीसी समाजामध्ये आज अनेक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. पाट्या लावायला सुरुवात झाली आमच्याकडे मतं मागायला येऊ नका म्हणून. सगळा जो गोंधळ घातला गेला यांची हिंमत नाही परत त्यांच्याकडे जायची. काहीतरी कारण काढून हे निवडणुका पुढे ढकलतील. कसं हे काय पहिल्यांदा होतं याच्यातलं ही भाग नाहीये. असं काही नाहीये की बाबा पेपर फुटलाय तो पहिल्यांदा फुटलाय. इतक्या वर्ष अनेकदा फुटला पण ज्यांनी फोडला ते फुटले नाहीत अजून म्हणून सारखी फुटतात पेपर. ज्या प्रकारचा एक कसं आहे तुमचा शासन म्हणून एक जो वचक असायला पाहिजे तो वचक राहत नाही. मग मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते म्हणाले 15 ते 17 डिसेंबर पुणे दौऱ्यावर आहेत. शहरातील सगळ्या विभागातील पदाधिकारी यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत. आगामी निवडणुकीची रणनीती आणि संघटनात्मक धोरण ठरवण्याकरता ही बैठक होईल असं कळत आहे. उद्यापासून म्हणजे 15 पासून ते पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. 15, 16, 17 ते पुण्यामध्ये असतील आणि या 3 दिवसाच्या पुण्यामधल्या दौऱ्यादरम्यान ते सगळ्या विभागातल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. आगामी निवडणुकीची रणनीती आणि संघटनात्मक धोरण या वेगवेगळ्या बैठकांमध्ये ठरवलं जाईल. बुलेटिनमध्ये आता बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे. पाहूयात यामिनी महामुणकर आपल्याला याबद्दल अधिक काय सांगते. झेप्पे and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी महामुणकर. झेप्पे आणि नेटवर्क 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझ या नव्या भागात तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण क्रिप्टो करन्सीचे विविध पैलू जाणून घेणार आहोत.
चला तर मग समजून घेऊयात नाणी आणि टोकन मध्ये नक्की काय फरक आहे. कधी कधी हे एकाच शब्दाचे दोन रूप म्हणून वापरले जातात, पण नाणी आणि टोकन हे दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या कन्सेप्टवर काम करतात. तर पहिले आपण नाण्यांबद्दल जाणून घेऊयात. क्रिप्टोकरन्सी कॉइन किंवा अल्ट कॉइन्स एन्क्रिप्शन तंत्रज्ञान वापरून डिजिटल पैसे तयार केले जातात आणि हे सार्वजनिक खुल्या ब्लॉकचेनशी बद्ध आहे. यात एकत्रितपणे संग्रहित केलेला डेटा सहभागींमध्ये सामायिक केला जातो. तर महत्त्वाचं म्हणजे ब्लॉकचेन पारदर्शकतेची हमी देते आणि फसवणूक कमी करते. नाण्याला आपण पाठवू शकतो, प्राप्त करू शकतो, तसंच त्याचं उत्खननही करू शकतो. नाण्याची देवाणघेवाण आणि वितरित करू शकतो. तसंच नाणी स्वीकार्य, पोर्टेबल, टिकाऊ आणि मर्यादित संख्येने असू शकतात. नाण्याचा पैशाशिवाय दुसरं काही काम करण्यासाठी उपयोग होत नाही. नाणी हे असं चलन आहे ज्याचा वापर वस्तू आणि खरेदी विक्रीसाठी केला जाऊ शकतो. तर आता नाण्याची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर टोकन म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. टोकन हे एका प्रकल्पाद्वारे जारी केलेली डिजिटल मालमत्ता आहे, जे प्रोजेक्ट इकोसिस्टीम मधील पेमेंटचा एक प्रकार आहेत. ते नेटवर्क मधील नाण्यांसारखे कार्य करतात. तसंच टोकन मालमत्ता किंवा युटिलिटीचं प्रतिनिधित्व करतं. डिजिटल टोकनचा वापर काही ठराविक प्रकल्पांमध्येच केला जातो. टोकन हे इथेरियम सारख्या प्लॅटफॉर्मवर तयार केले जाऊ शकतात. तर वापरकर्ते एका विविध वॉलेटमध्ये एकाधिक टोकन स्टोअर करू शकतात. तर आता टोकनसाठी काही एक्झाम्पल्स पाहूयात. टोकन हा ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणीच वापरला जातो. जसं की कोणत्याही कॉन्सर्टचं तिकीट हे टोकन असतं, पण त्या कॉन्सर्टच्या तिकिटाने तुम्ही रेस्टॉरंटचं बिल भरू शकत नाही. तुम्ही नाण्याने टोकन विकत घेऊ शकता, पण टोकनने नाणे विकत घेऊ शकत नाही. नाणे हे स्वतंत्र चालतं, म्हणजेच एका विशिष्ट प्रकल्पात टोकनचा विशिष्ट वापर होतो. तर आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूयात क्रिप्टोकरन्सी संबंधित काही महत्त्वाच्या आणि रंजक बातम्यांसह. तोपर्यंत नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. मात्र दिवसभरातल्या ताज्या महत्त्वाच्या बातम्या जर बघायच्या असतील news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. जेव्हा घरातून बाहेर पडाल कुठल्याही परिस्थितीत मास्क लावायला विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि स्वतःला सॅनिटाईज करत राहा किंवा सॅनिटायझर स्वतःकडे बाळगा. इथेच थांबतोय. पहा फक्त News18 लोकमत.